माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा करंजाडेमध्ये विकास कामाचा झंझावात या जोरावरती कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले। तसेच माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी समाजासाठी काहीतरी देणे लागते या उद्देशाने करंजाडेच्या नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आयोजित करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले, शेतकरी कामगार पक्षाचा शिलेदार आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सहकार्यांनी नुसतं सहकार्याने नाही तर एक विलक्षण बाब मला या इथे पाहायला मिळाली। ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंग्रेंच्या वाढदिवसाला रामेश्वर आंग्रेंनी त्यांना एक विरंगुळा केंद्र बांधून दिलं होतं। त्या विरंगुळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस साजरा केला आहे तो रामेश्वर आंग्रेंचा या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे। मला याचा सार्थ अभिमान आहे की शेतकरी कामगार पक्षाचा हा धुरंधर कार्यकर्ता, प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजाड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठेही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा जो झंझावात आहे तो तसाच चालू ठेवला आहे आणि त्या झंझावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आहात, परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील, लहानांपासून चोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत। आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंग्रे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे। मी सकाळपासून त्यांच्यासोबत आहे। सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर, या आरोग्य शिबिरामध्ये मग ब्लड शुगर असेल चेक करणं असेल, ब्लड प्रेशर असेल, ECG असेल, कॅल्शियमची टेस्ट असेल, बोन टेस्ट असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे, ज्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या इथपर्यंत पोचले, त्या शाळेला न विसरता तेथील विद्यार्थ्यांना जाऊन वह्या वाटपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत। खरंच या वेळातही या काळातही म्हणजे एखादा ज्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या या इथल्या करंजाडेवासियांच्या नागरिकांच्या पाठिंबाने मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आंग्रे यांचं काम आहे ते कायम झंझावात सुरूच आहे। मला वाटतं जी चूक मागे या करंजाडेवासियांनी केलेली आहे त्याची फळं ते भुगतातच आहेत। मग पाण्या स्वरूपात असेल, इतर स्वरूपात असेल की त्यांना पाहायला मिळतात आहेत। पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वाली म्हणून कोण उभा राहिला आहे तर तो केवळ आमचा रामेश्वर आंग्रे आणि रामेश्वर आंग्रे। त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील असतील, आमदार बाळाराम पाटील असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याला तंतोतंत हा आमचा हिरा आहे तो खरोखर उतरलेला आहे। आणि यापुढे देखील या नागरिकांची, इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काही जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे। रामेश्वर, तुला पुन्हा एकदा वैयक्तिक गणेश कडू माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देव हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माझ्या वाढदिवसानिमित्त खरोखरच माझ्या सहकाऱ्यांनी जे आता कार्यक्रम करून राबवलेले आहेत तो एक उत्साही मानस सगळीकडे तयार झालेला आहे। विशेष करून आज आमची टाईमलाईनच आहे, वाढदिवस असो किंवा नसो, कर्नाटकचा विकास एकच ध्यान हे पण आम्ही इकडे काम करत असतो। आज वाढदिवस औचित्य साधून विविध कार्यक्रम आपण जे राबवत आहोत त्या माध्यमातून एक समाज सेवा करण्याचा हा दिवस मी म्हणतो। कारण बरेचसे लोक म्हणजे ते वाढदिवस मोठ्या उत्साहाने कुठे बाहेर ठिकाणी साजरे करतात, तसं न करता समाजासोबत आज काय ठीक आहे जे गरजू जे पिढी जे पत्नी आहेत त्या लोकांना घटकांना कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न करून आम्ही वाढदिवस साजरा करत असतो। आज वाढदिवस साजरा करत असताना माझे सहकारी सगळे त्याच्या उत्साहाने कार्यक्रम सहभागी झालेले आहेत। शिवाय ज्या काही इथल्या अडीअडचणी आहेत परंपरेविषयी त्याही सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। विशेष करून आता इकडे एवढा पाऊस पडतो तरी पाण्याची समस्या आहे
या समर्थनाला आम्ही वेगवेगळ्या आंदोलन असतील त्या त्याच्या माध्यमातून होतं आणि केलेलं आहे. म्हणून आज जे कोणी सहकारी आहेत, जे कोणी हिस्ट्रीचं काय, जे सोबतींचं काय, ज्यांनी मला ज्या फोनमध्ये असेल किंवा मेसेज शुभेच्छा दिल्यात, त्यांनी बरोबर त्या शुभेच्छेचा जो ऊर त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या समक्ष बरोबर एवढा आनंद होऊन काम करण्याची क्षमता, जो काम करण्याचा जे काय असेल ते खरोखर त्यातून मला मिळतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळते ऊर्जेतून पुढे काम करत असतं. आज आमचे नेते विरोधी कडू पक्षाच्या नेत्यांची जी शिकवण आहे त्यामध्ये विवेक पाटील साहेब असतील, आमदार बाळा पाटील साहेब असतील, जेवण साहेब असतील किंवा आमचे दादा असतील, प्रगत माते असतील, यांच्या माध्यमातून आज आम्ही हा विकास काम इकडे करत आहोत. आणि ह्या नेत्यांची जर जबाची साथ मिळाली तर खरोखर काम करण्याला जी उर्मी असते, जी ऊर्जा ती करून करण्याला मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण 20% आमच्याकडे समाजकारण करून पुढे जात आहोत. खरोखरच माझ्या असे सहकारी असतील लागेल आम्हाला खरोखर काम करण्याची आम्ही नेहमी एकत्र घेतो आम्ही आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे जातो पुढे. आणि जात असताना ते सगळे फक्त आज आपण इकडे घरी जमा आहे ह्या जीवावर आम्ही पुढे राजकारण 20% त्या फक्त करून पुढे आम्ही वाटचाल करतो. विशेष वाढदिवसानिमित्त माझ्या साऱ्या सगळे पत्रकारांचं मला अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या पावसात तिथे आलात आणि जे काय आमचा आनंद दूर करायचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला मला आनंद मिळाला. सामाजिक